या संदर्भामध्ये राज्यपालाची या भेटीच्या संदर्भात संभाजीराजे यांनी या संदर्भातले मला वाटते माहिती दिलेली आहे. आम्ही 2-3 गोष्टी मागितल्या की राज्यपालांच्याकडे विनंती केली. एक तर धनंजय मुंडेंचा वरदस्त या सर्वावर आहे, हे जेवढे आरोपी आहेत आणि अनेक वर्षाचे त्यांचे घरोब्याचे संबंध आहेत, हे काही लपून राहिलेलं नाही. अनेक प्रॉपर्टीमध्ये एकत्र आहेत, अनेक चांगल्या कामात आहेत, वाईट कामात आहेत, सुखाचेही सोबती आहेत, दुःखाचेही सोबती आहेत, म्हणून त्याचे संबंध आहेत. अशा वेळेस ही चौकशी अगदी निपक्ष होण्याच्या दृष्टीनं आणि आरोपींना जे काय असेल त्यांना सजा होण्याच्या दृष्टीनं सत्तेमध्ये बसलेला जवळचा माणूस सत्तेत असेल तर तो ही चौकशी निपक्ष होऊ देणार नाही, म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आम्ही केली. दुसरी गोष्ट की ज्यामध्ये एसआयटी मध्ये आणि 19 जे प्रकरण झाल्यानंतर एसआयटी नेमल्या गेली त्यातील काही 8-10 अधिकारी ते मुळात बीड जिल्ह्याशी संबंधित आहेत आणि आरोपीशी सुद्धा त्यांची घनिष्ठ ओळख आहे, मैत्री आहे मी म्हणणार नाही. अशा वेळेस ती चौकशी सुद्धा फेअर होणार नाही आणि चौकशीतून निष्पन्न होण्याची शक्यता दिसत नाही, म्हणून आम्ही या अधिकाऱ्यांना बदलण्याची मागणी केली. त्याबरोबरच वाल्मिक कराडवर आता खंडणीचा गुन्हा दाखल आहे. प्रकरणच मुळात खंडणीपासून सुरू झालेलं आहे. एका दलित माणसाला, चौकीदाराला ज्यावेळेस खंडणी देण्यास नकार दिला त्यावेळेस त्या कंपनीमध्ये असलेल्या वॉचमॅनला मारण्याचा प्रयत्न झाला, मारहाण झाली. तो दलित समाजाचा होता, म्हणून त्या गावच्या सरपंचाने जाऊन तिथे या सगळ्यांना दमदाटी दिली आणि त्यांना पळवून लावलं. हाच काय तो त्या सरपंचाचा गुन्हा. अशामुळे त्याचा बदला म्हणून जर अमानुषपणे संतोष देशमुख सरपंचाचा खून होत असेल, मग हे धागेदोरे कुठपर्यंत आहेत तर ते स्पष्टपणे वाल्मिक कराडापर्यंत जातात आणि म्हणून वाल्मिक कराडावर 302चा गुन्हा दाखल करावा ही सुद्धा मागणी उपस्थित सगळ्यांनी केली. त्यामध्ये आम्ही ती मागणी केलेली आहे. दुसरा प्रश्न असा आहे की धनंजय मुंडेंची वारंवार राजीनाम्याची मागणी होते, स्वतः बीजेपीच्या आमदारांनी सुरू केलेली आहे. राजीनामा घेतला जात नाही, कोण याच्या पाठीशी आहे, काय? नाही, मी आता भुजबळ साहेबांचं भाषण, मी त्यांची प्रेस बघितली. ते म्हणतात की दोष किंवा ते पुढे सापडत नाहीत तोपर्यंत काय त्यांचा संबंध येत नाही, आरोप सिद्ध होत. भुजबळ साहेबांवर आरोप झाले, त्यांना काय झालं तर राहावं लागलं. तो शहाणपणा त्यावेळेसच्या लोकांना कळलं नाही काय. इथे तर शरद पवार साहेबांनी पुन्हा राजीनामा दिला होता, अशोक चव्हाणांनी दिला, आबांनी दिला, विलासराव देशमुखांनी दिला. आरोप झाले आणि राजीनामा देऊन ते सत्तेच्या बाहेर आले. एवढ्या गंभीर खुनासारख्या गुन्ह्याच्या संदर्भात आरोप होत असतील आणि ते म्हणतील की याच्या संदर्भात आरोपी म्हणून काही पुरावे मिळाले तर राजीनामा देतील. पुरावेच मिळू देत नाहीत म्हणून राजीनामा मागतो. पुरावे मिळू देत नाही आहेत, पुरावे दाबले जात आहेत, पुरावे मिटवले जात आहेत, सत्तेचा वजन वापरून, सत्तेचा दबाव आणून. त्यामुळे ती मागणी आहे. आणि अशा वेळेस जर आपण ते इथपर्यंत थांबा, म्हणजेच मला वाटतं की भुजबळ साहेबांचं म्हणणं हे कोणालाही पटणारं नाही असं मला वाटतं. कारण मी माझी भूमिका म्हणताना म्हटलं की आरोपी हा आरोपी आहे, त्याला जात पात धर्म पंथ वगैरे कुठल्या कॅटेगरीचा वगैरे काही संबंध नाही. गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा झाली पाहिजे, कुठल्याही समाजाचं असू दे. पण जी पद्धत आता बोलली गेली, त्याला स्वरूप दिलं गेलं किंवा दिलं जात आहे, ते 2 ओबीसी वर्सेस मराठा वगैरे यात काही तथ्य नाही. तर जरांगी बिरांगी काय म्हणतात आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. पण एकूणच या सगळ्या प्रकरणामध्ये तो आरोपी म्हणून
एवढा मोठा अमानुषपणे खून करणाऱ्या आरोपींना सजा झाली पाहिजे आणि या चौकशीमध्ये अडथळे जे काही आणले जात आहेत त्यातून सत्तेमध्ये बसलेल्या लोकांचा मोठा सहभाग आहे, त्यांना बाजूला केलं पाहिजे, हीच मागणी आहे. दुसरं असं आहे की अजित पवार असं म्हटलंय आज तर तुम्ही मला मतं दिली म्हणजे माझे मालक घरा नाही, मला सालगडी केले असं मतदारांना उद्देशून अंतर म्हणतो. असं आहे, आम्ही ज्या वेळेस मतांच्या भीक मागायसाठी जातो तर आम्ही भिकारी म्हणून जातो आणि मालक कोण असतं? ज्यांच्या दरवाजा जातो तो घरातला मालक असतो. पण ही मला वाटतं की मतदारांची बेईमानी आहे असं म्हणणं. बेईमानी यासाठी म्हणतो, मतं मागताना आम्ही चुकतो, वागतो आणि निवडून दिल्यानंतर जर आम्ही ताठमाण करून आमचा ताठा दाखवत आम्ही आमचा इगो हर्ट होत असेल किंवा आम्हाला त्यामध्ये मतदारांना कमी लेखण्याचा प्रयत्न होत असेल तर मला वाटतं की लोकशाहीमध्ये मतदार हा मालकच आहे, राजाच आहे आणि तो आपला प्रतिनिधी निवडतो म्हणजे जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी निवडला जातो. अशा वेळेस आपण 5 वर्षासाठी त्याच्या सालगडीच आहोत हे समजण्याची आवश्यकता आहे. काल जे वक्तव्य 2000 मतं विकत घेतली हे वेश्येसारखं काम आहे असं जे म्हटलंय आमदार संजय गायकवाडांनी, जर मतदारांना, मला आता संजय गायकवाडांच्या पोटात जे होतं ते ओठात आलं, कारण महाराष्ट्रामध्ये 2000 मत विकत घेऊन सत्तेत आले काय हे जे काही चर्चा होती त्याला पूर्णविराम देण्याचं काम त्यांच्या वक्तव्यातून संजय गायकवाडांनी दिलेलं आहे आणि म्हणून त्यांना 2000 रुपये देऊन मत घेतल्याचं दुःख असेल म्हणून तो मतदारांना वेश्या म्हणतो. मग काय संजय गायकवाड मर्द आहेत काय? पैसे देऊन मत विकत घेण्याचा धंदा केला असेल तर तो मला वाटतं की असे धंदे करणारा मग हिजड्याच आहे, हिजडाच म्हणून त्याला मतदारांना जर वेश्या म्हणत असेल तर मर्द नसतो. समस्त मतदारांचा ज्या पद्धतीनं अवमान करणं म्हणजेच मला वाटतं की अशांना आमदार पदावर राहण्याचा अधिकार नाही, तो त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी घेतला पाहिजे काढून आणि यांच्यावर योग्य कारवाई सुद्धा त्यांनी मान्यच केला. आम्ही 2000 रुपये दिले म्हणून निवडणूक आयोगाने सुद्धा लक्ष घालून, लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी असंही आमचं आव्हान असणार. सध्या सुजय विखेंवरती जोरदार टीका पाहायला मिळते. काल त्यांनी म्हटलं की महाराष्ट्रातील भिकारी हे शिर्डीमध्ये घोळ झालेले आहे, त्यामुळे शिर्डीचं मोफतचं जेवण जे आहे ते बंद करा. मला वाटतं विखे पाटलांच्या मुलाला निवडणूक हारल्यापासून दुर्बुद्धी सुचायला लागली. त्याला सुबुद्धी देऊ अशी साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि अशी सुबुद्धी द्या की असे वक्तव्य पुन्हा त्यांच्या मुखातून येऊ नये. म्हणजे दान पेटीमध्ये दान टाकणारा माणूस जर तोंड घास खात असेल तर त्याला भिकारी म्हणत असाल. शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी प्रार्थना करायसाठी आलेला माणूस त्याच्यासाठी सोय भक्त म्हणून जर संस्थान करत असेल तर त्या भक्ताला तुम्ही भिकारी म्हणाल तर अशांना बाबांनी सद्बुद्धी द्यावी अशीच माझी साईबाबाच्या चरणी प्रार्थना असणार आहे. सर, निवडणुकीच्या वेळेला लाडकी बहीण योजना ही खूप गाजली होती. सत्ताधाऱ्यांनी पैसे वाढवू असं सांगितलं होतं. मात्र आता परत तिला स्क्रुटिनी होणार आहे. काही नियम व अटी लागू केल्या आहेत त्यांच्यासाठी. गरज सर्व वैद्य मरो. निवडणूक संपली, काम झालं. थोडी तरी लाज ठेवा. दोनही गोष्टी, आज माणिकराव कोकाटेंचं आलेलं स्टेटमेंट आणि लाडकी बहिणीच्या संदर्भात परवा महिला बाल कल्याणच्या मंत्री महोदयांचं, आदितींचं आलेलं स्टेटमेंट हेच सांगतं की आमचं काम झालेलं आहे, आमचं काम झालं, तुमचं आता रामराम. 2100 रुपये तुम्ही तुमच्या वचननाम्यामध्ये दिला होता 2100 रुपये प्रमाणे देण्याचं, ते 2100 रुपये द्या. तुमचा दम नव्हता, करायची तुमची तयारी नव्हती तर आमच्या बहिणीला का फसवलं मतं घेताना आणि त्यावेळेस सरसकट का दिला? मतं घेण्यासाठी, मतं मिळवण्यासाठी.
ज्या पद्धतीनं तिजोरी साफ केली असं कोकाडेजी म्हणतायत, आर्थिक स्थिती बिघडवली असं त्या पक्षाचे मंत्री म्हणतायत, मग तुमच्यापाशी पैसे नव्हते. आज कर्मचाऱ्यांचे जवळपास 11 विभागांचे पगार 15 दिवस झाले, महिना 15 दिवस 20 दिवस लेट होत आहे. आजच्या तारखेपर्यंत 6 तारखेपर्यंत महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांचे पगार निम्म्यापेक्षा अधिक विभागांचे झाले नाही. तुम्ही सांगितलं 2100 रुपये देतो, आता तुम्ही पळ काढताय. तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ द्या, तुम्हाला आमच्या भगिनी पळवल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याचा बदला गिनगिनके आमच्या भगिनी मोजून मोजून घेतील, हे यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि कोकाडेजींनाही आमची माणिकरावजी आमचे मित्र आहेत, जुने सोबती आहे, पण आर्थिक स्थिती सुधारायचं काम आणि सुधारल्यानंतर जे काही कर्जमाफी म्हणतायत ते मग शेतकऱ्यांची बोलवण का केली मतं घेताना? महायुतीने का सांगितलं की आम्ही कर्जमुक्त करू शेतकऱ्यांना? आता तुमची आर्थिक स्थिती सुधारणार कधी? मग ते लिहायला पाहिजे आणि जाहीरनाम्यात महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर आम्ही कर्जमाफी करू, म्हणजे फसगत झाली नसती. परंतु एकीकडे मतं मिळवण्यासाठी खोटं बोलायचं, हे खोटारडेच आहेत. हे सरकार, हे महायुतीचं सरकार आणि महायुतीचे सगळे मंडळ हे खोटारडं मंडळ आहे. हे महाराष्ट्राला आता पटलेलं आहे. हे खोटं बोलून लोकांची फसवणूक करतात. आणि कर्जमाफी होण्यासाठी पुढच्या पहिल्या कॅबिनेटमध्ये तुम्ही निर्णय घेणार होता. आम्ही वाट बघत होतो, महाराष्ट्रातला शेतकरी वाट बघत होता की तुम्ही कर्जमाफी कधी करताय. आणि कोकाडीजी म्हणतात आर्थिक स्थिती सुधारू द्या, तर 5 वर्ष काय शेतकऱ्यांनी आत्महत्या करत बसायचा तुमची स्थिती सुधारण्यासाठी? मागची 2.5 वर्ष महाराष्ट्राची तिजोरी साफ केली, ओरबडून खाली, महाराष्ट्र लुटला गेला. आणि आज ही अवस्था झाली. जसा देश आर्थिकरित्या पूर्ण कमकुवत झालेला आहे, देशाची आर्थिक स्थिती पूर्ण दोलायमान झाली, पूर्ण इकॉनॉमी खड्ड्यात गेलेली आहे. महाराष्ट्राची गती तीच आहे. मग खोटी आश्वासनं देऊन मतं मिळवत आहे, तर शेतकऱ्यांची किमान जाहीर माफी तरी मागा की आम्ही तुमच्याशी बेमानी केली, तुम्हाला फसवलं, आम्हाला माफ करा, पैसे येतील त्यावेळेस देऊ, नाही आले तर नाही देणार, असं सांगा. हे सांगण्याची गरज आहे असं मला वाटतं. बीड प्रकरणामध्ये जी एसआयटी स्थापन करण्यात आली, म्हणजे 3 अधिकारी जे आहेत त्यांची बदली करण्यात, त्यांना हटवण्यात आले आहे संपूर्ण चौकशी प्रकरणामधून. सगळेच आता आम्ही म्हणालो की एक यावर या चौकशीसाठी सिनियर IPS अधिकारी नेमा, तो हे जे आता वाद चालले या वादाच्या पलीकडचा माणूस नेमा. वाद म्हणजे काय? मराठा वर्सेस OBC वगैरे करण्याचा काही प्रयत्न केला का? याला तसा रंग देण्याचा जो काही प्रयत्न चाललेला आहे, म्हणजे ज्या वेळेस मला नाही वाटत की कधी आमचे धनंजयजी कधी OBCची बाजू घेऊन बोलले. तरी पण तुम्ही बाजू घेत असाल तर तो आरोप तुम्ही किंवा ते आरोपी आहेत त्यांची जर कोणी बाजू घेत असेल, त्याला जातीय रंग देत असेल, तर महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्था भविष्यात शिल्लक राहणार नाही. कोणताही आरोपी कुठल्याही जातीचा काही गुन्हा करेल आणि त्याची जात त्याच्या पाठीमागे उभी राहील, तर आरोपींना सजा कशी मिळेल? म्हणून SIT मध्ये असलेले अधिकारी काय, SIT वेगळ्या दिशेने जाते, CID वेगळ्या दिशेने जात आहे, हे सगळं काही आहे. हे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. म्हणून आरोपी इतके दिवस लापता होते, बरोबर आले, त्या गाडीतून आले, त्या गाडीचा पत्ता माहिती आहे, कुणाबरोबर आले तेही माहित आहे.
त्या संदर्भात कुठली कारवाई होत नाही, आरोपीला झोपायला बेड दिलं जातं. देशाचे आमच्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की पोलीस थकले होते त्यामुळे बेड दिले. थकलेल्या पोलिसांना आतापर्यंत काट आणि बेड दिल्याचं मला अजिबात माहीत नाही. पण हे नव्यानं जर पोलिसांची काळजी घेण्याचं काम महायुतीचं सरकार करत असेल तर नक्कीच आनंद आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये असे काट लावा, बेड लावा, पोलिसांना किमान त्यांना थकवा आणि आराम करू द्या. पण हे सर्व काही आहे, हे सर्व तिथे त्या आरोपींच्या सोयीसाठी आहे. आणि हे काही चौकशी निपक्ष होते आहे. मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी जी चौकशीचा रोख आहे तो निश्चितपणे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सर, हिंदी में यांनी सुद्धा काल म्हटलेलं होतं की त्यांच्यावरती अश्लील टीका केली जाते. अंजली दमानिया यांनी म्हटलं होतं त्यांच्यावरती अश्लील टीका होते. यासाठी आता चित्रा वाघ हे पोलीस आयुक्तांची भेट घेत आहेत, परंतु ज्या व्यक्तीबद्दल त्यांचे आरोप आहेत त्यासाठी कारवाई केली जात नाही. आज मला वाटतं की त्या आमच्या रश्मी शुक्लाजींना भेटणार आहे, डीजींना, आणि त्यांनी ते त्यांच्याकडे सर्व माहिती द्यावी. आम्ही अंजलीताई दमानींच्या पाठीमागे उभं राहू. एखाद्या घटनेवरून आंदोलन आणि त्याला न्याय मिळण्यासाठी कुणी महिला पुढे येत असेल आणि अश्लील जर त्यामध्ये कॉमेंट्स आणि त्याच्यावर टिप्पणी केली जात असेल, त्यांना धमक्या मिळत असतील, तर एकही आरोपी सुटता कामा नये. ही कारवाई पोलिसांनी करावी, गृह विभागाने करावी. भविष्यात महिलांचा अशा पद्धतीचा अपमान करणं म्हणजे महिलांचा तुम्ही सन्मान करताय की महिलांच्या अपमानासाठी हे सरकार आलंय, याचा विचार महाराष्ट्रातील जनता करेल. सर, आज डेलीगेशन जाके मिला गवर्नर से संतोष देशमुख मर्डर केस में, क्या बात हुई, क्या कहना है? नहीं, बात तो संभाजी राजे ने हमारे पूरे प्रेस को बताया है. वही मांग की उन्होंने, हमने मिलकर कि ये इंक्वायरी जो चल रही है ये पूरी फेयर हो, कोई किसी का प्रेशर नहीं आए. इसीलिए जिन आरोपियों का मंत्री जी से बहुत करीबी रिश्ता है, तो इस स्थिति में ये चौकसी फेयर नहीं होगी. इसीलिए मंत्री का उस इंक्वायरी तक, चार्जशीट पुटअप होने तक रिजाइन करना चाहिए, यह मांग हमने की. और उसी के साथ में वाल्मीकि कराड़ यही मास्टरमाइंड है. क्यों? इसकी वजह भी यही है कि 300 इसकी वजह है कि जो उसके उनको 2 करोड़ की डिमांड की गई थी, उसी को लेकर यह प्रकरण आगे बढ़ा. एक शेड्यूल कास्ट के वो वहां पे जो गेट पर गेट कीपर था या सुरक्षा गार्ड था, उसको लेकर उस कंपनी के गेट पर जो हाथापाई हुई, उसको मारा गया. तब ये सरपंच ने उसमें अपनी भूमिका रखी और उन सब आरोपियों को उन्होंने चेतावनी दी. इसीलिए इनका खून हुआ है. इसका मतलब यही है कि 2 करोड़ की घुसपैठ मांगने वाला ये जो आरोपी है ये वाल्मीकि कराड़ है. इसके ऊपर 302 का गुना दर्ज होना चाहिए. और तीसरी बात कि इन्वेस्टिगेशन जो हो रहा है उसमें एसआईटी में जो कोई ऑफिसर है जिससे आरोपियों से करीबी है, उसको वहां से तुरंत हटाया जाए और एक सीनियर ऑफिसर जो कि आज की स्थिति में फेयर इंक्वायरी करे, किसी को भी उसके ऊपर आक्षेप न हो, ऐसा ऑफिसर अपॉइंट करके ये इंक्वायरी हो और आरोपियों के ऊपर तुरंत कार्रवाई हो, ये मांग हमने की. धनंजय मुंडे की इस्तीफे को लेके छगन भुजबल का बयान आया कि अभी इंक्वायरी चल रही है, अभी इस्तीफा नहीं मांगना चाहिए. देखिए, आज के महाराष्ट्र के पूरे इतिहास में ये कोई आम आदमी नहीं है. धनंजय मुंडे ये मिनिस्टर है. जिनके ऊपर भी सीएम के ऊपर आरोप हुआ तो सीएम ने रिजाइन किया है.
एक एक नहीं, विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण, शरद पवार साहब, कितने सारे के नाम गिनाए, आर पाटिल, इससे दर्जनों लोग हैं जो राजनीति में उस पद पर थे, उनके ऊपर केवल आरोप हुआ तो उन्होंने पद का इस्तीफा दिया। जब तक ये चुनाव अपने ये इंक्वायरी में वो बिंदु उनको निर्दोष नहीं घोषित किया जाता है, तब तक उस कुर्सी से, सत्ता से बाहर रहे। अब भुजबल साहब खुद ही भुक्तभोगी है, इससे आरोप हुआ और उनको जेल में रहना पड़ा। अब ये बातें क्यों आती है? तो भुजबल साहब से भी हमारी रिक्वेस्ट है कि इससे बाहर जाकर, इससे ऊपर आप सोचे और ऐसे आरोपियों को प्रोटेक्शन नहीं मिले जो कि जिनके मंत्रियों के साथ में संबंध है। इसीलिए चार्जशीट पुटअप होने तक हमने धनंजय मुंडे को बाहर रखने की मांग की है। तो भुजबल साहब की भूमिका दोहरी भूमिका दिखती है मुझे, खुद भी और आज तक के महाराष्ट्र के राजनीति में ऐसे आरोप होने के बाद में रिजाइन करके पद से दूर रहने की बात अभी तक हुई, तो वही हम दोहरा रहे, हम कोई नई बात नहीं कर रहे। सर, लाडली बहन को लेके आपने सवाल उठाए, तो 2100 रुपए देने की बात कही थी इन्होंने, आप स्क्रूटिनी करने की बात कर रहे हैं, जांच करने की बात कर रहे हैं, क्या करेंगे? नहीं, ये देखिए, ये स्क्रूटनी तो अभी महिलाओं के साथ में बेईमानी है, हमारे भगिनियों के साथ में बेईमानी। वोट पाने के लिए आपने एक एक घर में 3-3 महिलाओं को 7,000 साढ़े 7,000 रुपए डाला, वोट मिल गए, पद पर आसीन हो गए, लाल जी की गाड़ी में घूम रहे हो, अब महाराष्ट्र लूटने के लिए तैयार होकर बैठे हो, तो महिलाओं को देने के लिए आपको क्या आपके हाथ को तकलीफ हो रही? और आज 2100 रुपए देने की बात हुई, दिसंबर के 1500 रुपए दिया, और आधे महिलाओं को यह जांच जो शर्तें नहीं लगाई जा रही, तो आधे महिलाओं का नाम इसमें से निकालने की कोशिश हो रही है। मैं कहता हूं कि ऐसे करोगे तो आने वाले जो चुनाव है, कारपोरेशन के हो या अभी बाकी चुनाव हो, उसमें ये महिलाएं, आज ये महिलाओं के पीछे दौड़ते थे, पैसे लो पर वोट दो, अब महिलाएं इनको भगाएंगी और बदला लेगी, ये मुझे पूरा विश्वास है। संजय गायकवाड़ का स्टेटमेंट आता है, जिस तरीके से वो कहते हैं कि अगर आपने वोट दिया तो कोई आप मालिक नहीं बन गए, आप इस स्टेटमेंट को इस तरीके से, मुझे बड़ी तकलीफ होती है ऐसा स्टेटमेंट से। जिस दर पर हम जाकर वोटों की भीख मांगते हैं और जब चुन के आते हैं तो उन्हीं लोगों को हम लोग ऐसी भाषा का इस्तेमाल करते हैं। देखिए, डेमोक्रेसी में जनता ये मालिक होती है, हम तो नौकर हैं और 5 साल के लिए बन गए, जो सालगड़ी कहते हैं 5 साल के लिए, उसी का ही वही है। 5 साल के ऊपर आपकी जिम्मेदारी नहीं है, फिर दोबारा चुनाव में सामने जाता है। पर लोग बहुत जल्दी भूल जाते हैं, ऐसे लोगों को नहीं भूलना चाहिए। जो मतदाता का अपमान करते हैं, आपको सेवा करने के लिए लोगों ने वोट दिया है, तो आप उनका अपमान नहीं करें, उनके साथ में उनके बारे में ऐसी बातों का इस्तेमाल नहीं करें, यह मेरा उनसे आग्रह रहे। और दूसरी बात, जो संजय गायकवाड़ ने जो बात कही, वो बात तो मुझे लगता है कि समस्त मतदाताओं का अपमान किया है। 2,000 रुपए में महाराष्ट्र में वोट, 2-2 हजार रुपए बांटकर वोट लेकर ये लोग सत्ता में आए। ये संजय गायकवाड़ के पेट में था, अब वो जुबा पर आ गया। मतलब इन लोगों ने चुनाव जो जीता है वो पैसे के बलबूते जीता है, ये अभी छुपा नहीं है। और इन्होंने जिस भाषा का वापर किया, जो वेश्या करके, तो मैं ऐसे लोग मर्द नहीं होते। अगर मतदाताओं को वेश्या कहते तो मैं इनको, ये जो हिजड़े लोग होते ऐसी भाषा का इस्तेमाल करते हैं। सर, सुजय विखे पाटिल की तरफ से एक ऐसा स्टेटमेंट आता है, वो कहते हैं कि शिरडी में जिस तरीके से फ्री खाना दिया जाता है वो अब रोकना चाहिए, उसका जो पैसा है वो एजुकेशन में यूटिलाइज करना चाहिए। बाबा की अवकृपा उनके ऊपर शुरू हो गई है, इसलिए महसूल डिपार्टमेंट चला गया और वो गिर गए। अभी भी सुधर जाए और बाबा के चरणों में जाकर माफी मांगे, क्योंकि वहां पे जाने वाला भक्त
कभी भी जाता है तो कुछ मांगने के लिए बाबा के पास जाता है, तो अपने जेब में जो भी बचा थोड़ा होगा, जिसकी अपनी ताकत होगी उतना दान पेटी में डालता है और बाबा से आशीर्वाद देता है। अगर उनको खाना मिलता है, करोड़ों लोग लाखों लोग रोजाना आते हैं, तो उनको अगर मुफ्त में खाना दिया जाता है, वो खाने वालों को, भक्तों को अगर भिखारी कहते हैं तो समस्त साईं बाबा के भक्तों का अपमान है। ऐसे लोगों को बाबा सद्बुद्धि दे, सुधरने की शक्ति दे और दोबारा चुनाव में आगे खड़े होंगे तो उनको पराजय का सामना कराए, ऐसे आशीर्वाद भी दे। यस, धन्यवाद।